नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय टोलेबाजीची. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध रंगलंय. पुण्यातल्या सभेत राज ठाकरेंनी संजय राऊतांची नक्कल केली, त्यावर संजय राऊतांनी तिखट प्रतिक्रिया दिली. त्यावर आता राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांनी एकांतात बोलण्याची सवय करून घ्यावी असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय. याआधी सुद्धा संजय राऊत यांच्या नाटकी बोलण्यावरची नक्कल करत त्यांनी टीका केलेली होती. त्याला संजय राऊत यांनी सुद्धा उत्तर दिलेलं होतं आणि आता राज ठाकरेंनी खोचक शब्दात संजय राऊत यांचा समाचार घेतलाय. संजय राऊत यांनी एकट्यामध्ये एकांतात बोलण्याची सवय करून घ्यावी असं म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावलाय. दरम्यान आमचं राजकारण नकलांवर उभं नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलेली होती. राज ठाकरेंना त्यांनी उत्तर दिलं होतं. सगळ्यांनी बोलावं अशी परिस्थिती आहे. ईडीने आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही गप्प नाही बसलो. लक्षात घ्या, आम्ही बोलत राहणार आणि बोलत राहू. आम्हाला कोणाची भीती नाही आहे आणि आम्ही कोणाचे मिंदे नाही आहोत, त्याच्यामुळे आम्ही बोलत राहू. आणि ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. इथे डुप्लिकेट नकली काही नाही. जे सत्य आहे, जे प्रखर आहे ते शिवसैनिक बोलणार. कर नाही त्याला डर कशाला. आणि आमचं राजकारण नकलांवर उभं नाही आहे. लक्षात घ्या, आमचं राजकारण हे कामावरती, स्वाभिमानावरती उभं आहे आणि संघर्षावर उभं आहे. यानंतर राजकीय गोटातून एक महत्त्वाची बातमी आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल झाल्याची माहिती मिळते. ते हायकमांडची भेट घेणार असून विधानसभा अध्यक्षांच्या नावांची यादी हायकमांडला ते सुपूर्द करणार आहे. त्यामुळे या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता आता वर्तवली जाते. तर विधानसभा अध्यक्षपदाची गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली सगळी प्रक्रिया आता मार्गी लागेल अशी आशा आहे. एका बाजूला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याचा कार्यक्रम लवकर जाहीर करावा यासाठी महाविकास आघाडीचे नेते सातत्यानं त्याचा पाठपुरावा करतायत आणि त्याच दरम्यान त्यांच्याकडून सकारात्मक काही गोष्टी आल्यानंतर काँग्रेसच्या हायकमांडकडून आता अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याचा निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हायकमांडला राज्यातून काँग्रेसची काही महत्त्वाच्या नेत्यांची नावं सोपवली जाणार आहेत. त्या नावांच्या पैकी एका नावावर हायकमांड शिक्कामोर्तब करेल असं कळतंय आणि त्यानंतर मग ठरेल की विधानसभेचं अध्यक्षपद हे नेमकं कुणाला मिळणार आहे. तेव्हा येत्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचं सूतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरता राज्यपालांची भेट घेतल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारांची यादी काँग्रेसच्या हायकमांडकडे गेल्याची माहिती मिळते. यासाठी राज्यातले काँग्रेसचे नेते दिल्लीत गेल्याचंही कळतंय. याच आठवड्यामध्ये कदाचित विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. अधिवेशनाचा आता फार कालावधी राहिलेला नाहीये, पण राहिलेल्या या कालावधीमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यास त्याच्यावर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. देशातील 5 महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेसला चांगलाच धक्का बसला असून 5ही राज्यात काँग्रेस भुईसपाट झाली आहे. दरम्यान 5ही राज्यांमध्ये झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीची उद्या दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या दिल्लीत ही बैठक बोलावण्यात आली असून काँग्रेसच्या कार्यालयात 4 वाजता ही बैठक होणार आहे. या कार्यकारिणीला
महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असून यात काँग्रेसच्या पराभवावर मंथन केलं जाणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील सांगोपांग चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोकणाला काय मिळालं असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणेंनी उपस्थित केलाय. रत्नागिरी विमानतळासाठी 100 कोटी रुपये मिळाले, मात्र सिंधुदुर्गला काहीच मिळालं नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलंय. पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत, कॅबिनेटला उपस्थित राहत नाहीत अशी टीका नितेश राणेंनी केली. सिंधू रत्न योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली, मात्र त्या योजनेसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली नाही. असं असताना योजना जाहीर का केली असा सवालही राणेंनी उपस्थित केलाय. अर्थसंकल्पातून जो काय आम्हाला अपेक्षा होती की बाबा सिंधू रत्न योजना असेल त्याला बाबा तुम्ही एक 500,000 कोटी द्याल जेणेकरून इकडच्या अर्थकारणाला मदत होईल, एक दमडीचीही तरतूद केली गेलेली नाहीये. रत्नागिरी एअरपोर्टला विमानतळाला 100 कोटी दिले गेले, सिंधुदुर्गाला एक नवीन पैसा पण दिला गेलेला नाहीये. मी तर म्हणेन आमच्या पालकमंत्री तो जो काय पुष्पा पिक्चरचा डायलॉग आहे ना फ्लावर आहे ना फायर आहे, फक्त बटरफ्लाय आहे. अहमदाबादमध्ये खेळाच्या महाकुंभाला सुरुवात झाली आहे. स्टेडियममध्ये प्रचंड गर्दी यावेळी उसळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या महाकुंभाचा प्रारंभ झाला. त्याआधी अहमदाबादेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत रोड शो पार पडला. यावेळी प्रचंड गर्दी उसळलेली होती. अहमदाबादमध्ये रस्त्याच्या दुतर्फा नागरिक आणि भाजपचे कार्यकर्ते जमले होते. झेंडे फडकावत जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. बल्कि ये गुजरात की युवा शक्ति, ये उत्साह की लहरें ये साफ बता रही है कि गुजरात का नौजवान आप सब आसमान छूने के लिए तैयार है. ये न केवल खेलों का महाकुंभ है, बल्कि ये गुजरात की युवा शक्ति का भी महाकुंभ है. तर गुजरातमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सध्या दौरा सुरू आहे. कालही त्यांनी विमानतळापासून रोड शोला सुरुवात केलेली होती. आज पुन्हा त्यांनी या खेळाच्या महाकुंभाची सुरुवात केलेली आहे. यानंतर बातमी पुण्यातली आहे. पुण्यातल्या विवेवाडीतल्या क्लाईन मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये पालकांना बाउन्सरकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करावा यासाठी पालक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी शाळेत जोरदार आंदोलन केलं. शाळा प्रशासनाने हे आरोप फेटाळलेत. पाहूया पुण्यातील त्या शाळेत नेमकं काय घडलं. पुण्यात खासगी शाळेची अरेरावी. बाउन्सर कडूनच पालकांना मारहाण. पालकांचं शाळेतच धरणे आंदोलन. शाळा प्रशासनानं आरोप फेटाळले. पुण्यातील क्लाईन मेमोरियल शाळेत 9 मार्च रोजी फी सवलतीचं निवेदन घेऊन गेलेल्या पालकांना बाउन्सरकडून मारहाणीचा धक्कादायक प्रकार घडलाय. खासगी शाळेतील बाउन्सर्सच्या अरेरावीचा व्हिडिओ माध्यमातून समोर येताच पालकांमधून संताप व्यक्त होतोय. आम्हाला ते निवेदन देण्यासाठी आम्ही थांबलेलो होतो, वेटिंग मध्ये चेअरवरती बसलेलो. तर ते म्हणे आम्हाला ऑर्डर आलेली आहे वरून, ते बाउन्सर आले तुम्ही जावा. आम्हाला ते फक्त द्यायचं होतं आणि पोच घ्यायची होती. आणि ते हाकलायलाच लागले, डायरेक्ट काठीने मारायला लागले. लेडीज असल्यामुळे आम्ही काय
म्हणजे लेडीज बाउन्सरने तुम्हाला मारलं? तर हे वारंवार असं घडतंय की शाळेकडनं पालकांची मुस्कटदाबी केली जाते. आम्ही निवेदन घेऊन गेलो की त्याला आमच्याकडं सही शिक्का अटेस्टेशन वगैरे काही शाळेकडनं दिलं जात नाही. आणि 2019 पासून आम्ही त्यांना फी वाढी संदर्भात लेखी व्यवहार केलेले आहेत की ही फी वाढ कशी झालेली आहे, पीटीएचे अप्रुव्हल, शिक्षणाधिकाऱ्यांचे बेकायदेशीरपणे fee वाढ. वाढ केली आणि त्यासाठी आम्ही मागितलं तर आम्हाला मिळाले नाही. परवा आम्ही निवेदन घेण्यासाठी गेले असता आम्हाला लेडी बाउन्सर थ्रू मारहाण करून हाकलण्यात आलेलं आहे. दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा सिंग यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. उलट हेच पालक थकीत फी न भरता दरवेळी शाळेत येऊन गोंधळ घालत असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केलाय. दरवर्षी जेव्हा फायनल एक्झाम येते हे लोक येऊन इथं खूप तमाशा करतात, भयंकर. आणि नाही हे काय झालं इथं, काय चूक झालेली आहे, एका लेडी बाउन्सरला सुद्धा त्यांनी स्वतः मारलेली. मी इथं स्क्रीनवर बघितलं आमच्या. तर मग थोडंसं शिव्यागाळ वगैरे पेरेंट्सने केलं तिला आणि मग ती ॲक्च्युली सिक्युरिटी ऑफिसर आहे, तिच्यावर हात उगारला. दरम्यान हा प्रकार समोर येताच राजकीय कार्यकर्त्यांनी थेट प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये जोरदार गोंधळ घालत फी कपातीची मागणी केली. तसंच मारहाण करणाऱ्या बाउन्सरवर तात्काळ कारवाईची मागणी लावून धरली. त्या बाउन्सरवरती कडक कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आहे. तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही. इथे शासनाने जो 15% GR केलेला आहे तो या शाळेने मान्य केलेला नाही. आज इथे लॅब बंद आहेत, कम्प्युटर लॅब बंद आहेत, त्यांच्या लायब्ररी बंद आहेत, पण त्याच्या फ्री त्या सुद्धा आकारतात आहे. आजही मॅनेजमेंट इथं कितीतरी वेळ झाला अजूनही इथं अवेलेबल नाहीये का? याच गोंधळात मग तिथे स्थानिक आमदार माधुरी मिसाळ यांची देखील एंट्री झाली. त्यांनीही शाळा प्रशासनावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जसं पालकांनी सांगितलं की 3 वर्ष हे सगळं झालं असताना एकही मीटिंग झालेली नाहीये पालकांना घेऊन, मॅनेजमेंटचं कोणीही माणूस पुढे आलेलं नाहीये. त्यामुळं मॅनेजमेंटची पुढे येऊन चर्चा केलीच पाहिजे आणि या विषयात जर मॅनेजमेंटवर गुन्हा दाखल करणं आत्ता गरजेचं आहे, कारण शाळेमध्ये दहशत पसरवणं आणि ज्यांची मुलं या शाळेत शिकतायत ते पालक काहीच आवाज उठवणार नाही. ही जी म्हणतात ना, जी गर्व आणि जी हुकमत आहे ही मोडली पाहिजे. शाळेसारख्या ठिकाणी बाउन्सर्स हवेतच कशाला असा प्रश्न उपस्थित झालाय. थेट बाउन्सरकडूनच पालकांना धक्काबुक्की झाल्यानं शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला नक्कीच गालबोट लागलंय. मात्र याच वेळी पालक फी भरत नसल्याचा शाळेचा आरोप असल्यानं फी न भरल्यास शाळा चालवणार तरी कशी याबाबतही पालक वर्गानं विचार करण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. इकडे नवी मुंबईत पोद्दार इंटरनॅशनल शाळेविरोधात पालकांनी आज आंदोलन पुकारलं. गेल्या 2 वर्षात कोविड काळात शाळेनं पालकांकडून पूर्ण फी वसूल केली आहे, तर यावर्षी फीमध्ये सवलत द्यावी अशी मागणी पालक करतायत. मात्र शाळेनं फी कमी करण्याऐवजी फीमध्ये वाढ केल्यानं पालक संतापलेत. आज पालकांनी फी वाढ रद्द करून त्या फीमध्ये सवलत देण्याच्या मागणीसाठी शाळेविरोधात आंदोलन केलं. राज्य सरकारचा 15% फी कपातीच्या निर्णयाला देखील पोद्दार इंटरनॅशनल शाळेकडून केराची टोपली दाखवली गेली. फी वाढी विरोधात पालक त्यामुळे आता आक्रमक झाले. मुलांचा एकच मुद्दा आहे. आम्ही 2 वर्षापासून जेव्हा पहिला लॉकडाऊन लागला होता त्यावेळेसपासून फीस रिडक्शनची आम्ही गोष्टी बोलतोय. त्यावर्षी आम्ही पूर्ण फीस भरली, पण जी फीस आम्ही भरली त्याच्याबद्दलचं जे आम्हाला एज्युकेशन मिळायला पाहिजे ते क्वालिटी एज्युकेशन आम्हाला नाही मिळालं. मग शाळेने आम्हाला काही फीस परत करायला पाहिजे, ते त्यांनी फीस परत नाही केली. यावर्षी जी फीस आहे ती फीस वाढवली आणि ते आता आम्हाला प्रेशर करतात की तुम्ही फीस भरा. मला हे कळत नाही आहे की जेव्हा शाळेचा खर्च कमी झाला, शाळेने समोर यावं, आपली ऑडिट रिपोर्ट दाखवावी की आमचा खर्च कुठे कमी झाला, कुठे वाढला आहे म्हणून. शाळा सांगते की आमचा खर्च वाढला, कुठे वाढला? त्यांच्याकडे टीचर्स कमी केले त्यांनी. जितके पण त्यांचे जे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरी जितके होते, कॉन्ट्रॅक्ट होते, जितके टीचर होते सगळ्यांना काढण्यात आलेलं आहे. टीचर लोकांची सॅलरी कट केलेली आहे. तिथे काही आणि जे टीचर मुलांना शिकवायचे घरून त्यांना ना लॅपटॉप दिले, ना त्यांच्याकडे ब्रॉडबँड होतं. मागच्या वर्षी असं व्हायचं की टीचर कधी अर्ध्या वेळेस बोले म्हणायचे की आता नेटवर्क नाही आहे, आजचा क्लास संपला. अरे काय शिकवलं तुम्ही पूर्ण वर्षभरामध्ये?
हेच मुद्दा होता की फीज रिडक्शन करावी, कारण की आम्हालाही खर्च पडलेला आहे, लॅपटॉप आहे, मोबाईल्स आहे, ब्रॉडबँड आहे, हा सगळा ओव्हरलोड आम्हाला झालेला आहे. पॅन्डेमिकमध्ये नोकऱ्या, बिझनेस ह्याचा तर प्रॉब्लेम आहेच आहे. बऱ्याच लोकांच्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पण आम्ही फी भरायला तयार होतो. टीचर्सच्या नावाखाली आणि फी घेतलेल्या आहेत, आम्ही फी दिलेल्याही आहेत मागच्या वर्षी, पण आम्ही तेही सांगितलेलं आहे की टीचर्सना पूर्ण तुम्ही सॅलरी पण दिली नाही, स्टाफ कट केलेला आहे, तर हे रिड्यूस केलेलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही यूज केलेलं नाही. ह्याचे जे रिडक्शन आहे ते आम्हाला पण तुम्ही हे करा. आम्ही ट्युशन फी भरायला तयार आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर फी जी एक्स्ट्रा तुम्ही सगळ्याकडे लावलेली आहे, टर्म फी सगळ्या 3-3 लावलेल्या आहेत, त्या सगळ्या तुम्ही रिड्यूस करून हे करा. बातमी पुण्यातून आहे. पुण्यातील येरवडा जेल समोर कारनं अचानक पेट घेतला. झेन कारनं हा पेट घेतला. या कारमध्ये असलेल्या तिघांना प्रसंगावधान राखत वेळीच उतरवल्यामुळे त्यांचा जीव वाचलाय. काळेवाडीवरून वाघोलीला जात असताना ही दुर्घटना घडली. गाडीला स्टार्ट करत असताना शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. या आगीमुळे हवेत धुराचे लोट पसरले. आग पाहून रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिक यांनी बघ्यांची गर्दी झाली. दरम्यान जेल समोर हा सगळा प्रकार झाल्यानं पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ तिथे धाव घेतली, पण तारांबळ सुद्धा उडाली. केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना मोठा झटका दिलाय. पीएफच्या व्याजदरात आता मोठी कपात करण्यात आली आहे. ईपीएफओ अंतर्गत उपलब्ध पीएफचा व्याजदर 8.50% वरून आता 8.10% करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. ईपीएफओ आर्थिक वर्ष 2022 साठी हा व्याजदर असणार आहे. गुवाहाटी इथं सुरू असलेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत 2022 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफओचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चालू आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारनं सर्वात कमी व्याजदर ठेवण्याचा निर्णय घेतला. ईपीएफओच्या ग्राहकांसाठी हा एक धक्का मानला जातोय. रशिया युक्रेन युद्धात आता घातक रासायनिक शस्त्रांच्या वापराची भीती व्यक्त होतीये. रशियानं युक्रेनवर रासायनिक शस्त्र निर्मितीचा आरोप केलाय, तर अमेरिकेकडून तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वर्तवली जाते. पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट. रशियाच्या सैन्यानं युक्रेनवर चौफेर हल्ला चढवला आहे. रशियाच्या लढाऊ विमानांकडून युक्रेनच्या विविध शहरांवर बॉम्ब हल्ले केले जात आहेत. तसंच मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा मारा केला जातोय. हा व्हिडिओ युक्रेनच्या डोनेस्क या शहरातला आहे. रशियाच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यात हे शहर अक्षरशः भाजून निघालंय. बॉम्ब हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी आगी लागल्या आहेत. डोनेस्कवरील हल्ल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियानं युक्रेनच्या मारियुपोल या शहरात मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. रशिया आणि युक्रेनच्या सैन्यात इथं घनघोर युद्ध सुरू आहे. बॉम्ब हल्ल्यामुळे घरं आणि इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जागोजागी हल्ल्याच्या खुणा पाहायला मिळत आहेत. रशियानं युक्रेनच्या प्रमुख शहरांना टार्गेट केलंय. कीव, इर्पिन, खार्किव, मारियुपोल, चर्निव, निप्रो, ओडेसा, डोनेस्क, लुहान्स्क आणि सुमी या शहरांवर हल्ले केले जात आहेत. पण युक्रेनच्या सैन्यानं हार मानलेली नाही. युक्रेनकडून रशियाला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. रशियाचे अनेक रणगाडे युक्रेनच्या सैन्यानं नष्ट केले. रशियाच्या सैन्याला युक्रेननं जबर तडाखा दिलाय. रशियाच्या सैन्यावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले जात आहेत. रशियाच्या पायदळाचं प्रचंड नुकसान झालंय. युक्रेनकडून होत असलेल्या प्रतिहल्ल्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन चांगलेच संतापले. पुतीन यांनी आपल्या लष्कराच्या जनरलची हकालपट्टी केली आहे. रशिया आणि युक्रेन दरम्यान हे युद्ध असलं तरी खरी लढाई ही रशिया आणि अमेरिकेदरम्यान आहे. अमेरिकेकडून युक्रेनमध्ये जैविक शस्त्र विकसित करत असल्याचा आरोप रशियानं केलाय. रशियाच्या या आरोपामुळे
जगभरात एकच खळबळ उडाली आहे। युक्रेनमध्ये अनेक गुप्त प्रयोगशाळा चालवल्या जात आहेत। तिथं घातक रासायनिक शस्त्रांची निर्मिती केली जाते असा आरोप रशियाकडून करण्यात आलाय। या प्रयोगशाळांसाठी अमेरिकेकडून पैसा पुरवला जातोय असाही दावा रशियाकडून करण्यात आलाय। पण युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाच्या या आरोपांचं खंडन केलंय। Адекватные люди. Я президент адекватной страны, адекватного народа. И отец 2 детей. И никакого химического или любого другого оружия массового поражения на нашей земле никто не разрабатывает. И весь мир это знает. Вы это знаете. И если вы сделаете что-то подобное против нас, вы получите жесточайший санкционный ответ. युक्रेनच्या स्पष्टीकरणानंतर अमेरिकेनं याविषयी खुलासा केलाय। तसंच रशियालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। रशिया हा युक्रेन विरोधात जैविक शस्त्रांचा वापर करण्याकरता संधी शोधत असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आलाय। रशियानं युक्रेन विरोधात जैविक शस्त्रांचा वापर केल्यास जगाला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल असा इशारा अमेरिकेनं दिला आहे। रशिया आणि युक्रेन युद्धाच्या निमित्तानं अमेरिका आणि रशिया दरम्यान तणाव वाढलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।